नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याप्रमाणे आज आपला पहिला विषय महाराष्ट्र रिअल इस्टेट अथॉरिटी ॲक्ट खाली जी वेबसाईट चालते, संकेतस्थळ चालतं, ज्याला आपण महारेरा असं म्हणतो. तर त्या महारेराच्या संकेतस्थळावर ज्या विविध सुविधा उपलब्ध आहेत आणि तसंच ज्या काही गोष्टी बाबी तिथे नमूद आहेत, तर त्यांची तोंड ओळख आज आपण करून घेणार आहोत. जास्त वेळ न दवडता आपण लगेचच एक प्रात्यक्षिक रित्या ह्या सगळ्या माहितीचा आढावा घेऊयात. चला तर मग बघूयात महारेराच्या संकेतस्थळाविषयी. जसं की तुम्ही बघू शकतात, आता Googleवरती मी महारेरा इतकं टाइप केलंय आणि खाली मला ऑप्शन्स मिळालेत. त्यापैकी महारेरा ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला जायचंय. महारेरा महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे. सर्च फॉर महारेरा इन्फॉर्मेशन याच्यात तुम्ही प्रोजेक्ट, प्रमोटर, रिअल इस्टेट एजंट, कंप्लेंट्स याच्याबद्दल माहिती बघू शकतात. प्रोजेक्टचा नंबर, पिनकोड, त्याचं डिस्ट्रिक्ट आणि स्टेट वाईज तुम्ही सर्च करू शकतात. यात 3 कॉर्नर्स असतात. होम बायर्स, त्यानंतर प्रमोटर्स आणि रिअल इस्टेट एजंट. होम बायर्समध्ये तुम्हाला प्रोजेक्टची जी प्रोग्रेस आहे ती बघायला मिळते. त्यानंतर मेक अ कंप्लेंट, तुम्ही कंप्लेंट करू शकतात. त्या कंप्लेंट्सवरती झालेल्या ऑर्डर्स, जजमेंट तुम्ही बघू शकतात. प्रमोटर्स कॉर्नरमध्ये गाईडलाईन्स मिळतात. प्रमोटरसाठी प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन असतो. त्यानंतर अपडेट्स अवेलेबल असतात, जे 3 महिन्यांनी आपण करत असतो आणि प्रोजेक्टमध्ये करेक्शन्स असल्यात त्याबद्दल माहिती. त्यानंतर एजंट कॉर्नरमध्ये गाईडलाईन्स, एजंट रजिस्ट्रेशन कशाप्रकारे होते ही माहिती. खाली नोटीस बोर्ड दिलाय, त्यावर ई टेंडर्स असतात, गाईडलाईन्स असतात, वेळोवेळी येणारे GR किंवा ऑर्डर्स असतात. त्यानंतर डेली कॉज लिस्ट आणि मंथली कॉज लिस्ट म्हणजेच रोजनामा, रोज किती केसेस असणार किंवा महिन्याला किती केसेस असणार याची माहिती. त्यानंतर दुसरा ऑप्शन येतो अबाउट अस, त्यामध्ये महारेराविषयी माहिती, त्यांना कॉन्टॅक्ट कशा प्रकारे करायचा, फॅसिलिटीज ते काय काय देतात, सुविधा काय काय देतात त्याची माहिती तिथे असते. आणि लास्टला गॅलरी, आतापर्यंत काय काय कामं झाले त्यांचा आढावा. त्यानंतर होम बायर्स या ऑप्शनमध्ये तुम्हाला ग्रीव्हियन्स रिड्रेसल दिसेल, ज्यामध्ये सर्च करता येतो कोणत्याही प्रोजेक्टचा किंवा जजमेंट्सचा, वॉरंट डिटेल्स काढता येतात, कंप्लेंट्स फाईल करता येतात, रजिस्टर किंवा प्रोजेक्ट वाईज तुम्हाला त्या सर्च करता येतात, प्रमोटर वाईज सर्च करता येतात. नॉन कम्प्लायन्स असेल तर त्या प्रोजेक्टची लिस्ट तुम्हाला दिसते. त्यानंतर ॲम्बियन्स प्रोजेक्ट लिस्ट दिसते. यामध्ये NCLT प्रोजेक्ट्स देखील तुम्हाला दिसतात. त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन नोटिसेस दिसतात. लिस्ट ऑफ प्रोजेक्ट रजिस्टर्ड आणि MPIDच्या ऑर्डर्स दिसतात, की कुठल्या प्रोजेक्टवरती काही कुठल्या ट्रिब्युनलचं, DRTचं हे ऑर्डर झालेली असेल तर ती तिथे दिसते. त्यानंतर अपडेट्स, प्रोमोटर्सचे अपडेट्स तुम्हाला माहिती होतात कुठल्याही प्रोजेक्टविषयी. त्याच्यानंतर प्रोजेक्ट करेक्शन्स दिसतात. लिस्ट ऑफ प्रोजेक्ट्स रजिस्टर्ड, नॉन रजिस्ट्रेशन विषयी माहिती मिळते. तिसरं एजंट ट्रेनिंगचं आहे, की ट्रेनिंग कशा प्रकारे घेतली जाते, किती दिवसाची असते, काय सिलॅबस असतो, सर्टिफिकेट कशा प्रकारे मिळतं, रजिस्ट्रेशन कसं होतं, रजिस्टर्ड एजंट्सची लिस्ट दिसते. त्यानंतर कंप्लेंट रिड्रेसल, तर यामध्ये महारेरा जजमेंट्स तुम्हाला बघायला मिळतात पूर्वी झालेले. त्यानंतर कंप्लेंट फाईल करता येते, मेक अ कंप्लेंट, ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. कॉज लिस्ट मी तुम्हाला याआधीही सांगितलंय की रोजनामा तुम्हाला बघायला मिळतो. कंप्लेंट्स बघायला मिळतात, प्रोमोटरच्या नावावाईज किंवा प्रोजेक्टच्या नावावाईज तुम्हाला ते सर्च करता येतं.
कन्सिलेशन हा महत्त्वाचा भाग आहे. कुठलीही कंप्लेंट होण्या अगोदर कन्सिलेशन केलं जातं. कन्सिलेटर्सची लिस्ट इथे दिलेली आहे. त्यानंतर रिसोर्सेस, महारेराचे ॲक्ट्स, रूल्स, रेग्युलेशन्स, त्यानंतर वेळोवेळी येणाऱ्या ऑर्डर्स ह्या इथे तुम्हाला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे ॲन्युअल रिपोर्ट बघायला मिळतात. महाराष्ट्रच नव्हे, दमण, दीव, दादरा नगर हवेली इथले देखील ॲक्ट्स कोणते लागू होतात, रूल्स काय लागू होतात, सर्क्युलर्स कोणकोणते, ती सगळी माहिती. त्यानंतर न्यू काही फॉर्मॅट्स आले असतील, काही टेंडर्स असतील, सर्टिफिकेट्स असतील, तर त्यांची माहिती मिळते आणि यासाठी लॉग इन आपल्याला करावं लागतं. तर अशी ही साधी, सरळ, सोपी महारेराची वेबसाईट आहे, जी कोणीही हाताळू शकतं. सो थँक्यू. असंच तुमचं प्रेम असू द्या आणि चॅनलला लाईक करा. माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा आणि ही माहिती पुढे शेअर करा. धन्यवाद.